मित्रांनो, कामगार कल्याणकारी योजना ही आपल्या महाराष्ट्रात राबवली जात आहे. तर सध्या ही योजना फार चर्चेत आहे आणि बरेच लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ देखील हा घेतलेला आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये जे खरे गरजू कामगार आपले बांधव आहेत, त्या बांधवांना या योजनेचा लाभ आज आज देखील मिळालेला नाही. तर या योजनेचा लाभ हा बरेच म्हणजे जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना भेटत आहे. जे खरे गरजू कामगार बांधव आहेत त्यांना हा लाभ मिळालेला नाही आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने यासाठी बोगस कामगार चौकशीही उभी केलेली आहे. आणि मित्रांनो, शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांचेही ग्रहण लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंटने काही निर्णय हे घेतलेले आहेत. तर याच संदर्भात व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या राज्यात भांडी वाटप योजना आहे ही चालू आहे आणि बांधकाम कामगारांसाठी ही भरपूर योजना चालू होत्या. तर बांधकाम कामगारांना लाभ देखील भरपूर योजनांचा हा मिळालेला आहे. तर यामध्ये 50 ते 60% बोगस बांधकाम कामगार यांनी देखील या योजनेमध्ये हा लाभ घेतलेला आहे. या निदर्शनावरून सरकारच्या निदर्शनात आलेले आहे की या योजनेचा लाभ काही बोगस बांधकाम कामगार हे देखील घेत आहेत. तर याच्यामध्ये बघा, काही दलाल जे आहेत, काही लोक जे पैसे घेतात ते पैशावरून काही लोकांचे काम हे करत आहेत, परंतु ते बांधकाम कामगार नाही. या निदर्शनावरून गव्हर्नमेंटने हे डिसिजन घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, जे काही आपले बांधकाम कामगार आहेत त्यांचं नोंदणी झालेली आहे पण त्यांना काही लाभ मिळालेला नाही. काही बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी अजून राहिलेली आहे पण त्यांना लाभ भेटत नाही. आणि जे बोगस कामगार आहे त्यांची नोंदणी झालेली आहे पण त्यांना लाभ हा देखील मिळत आहे. तर अशाच काही जिल्ह्यामधून तक्रारी ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचत आहेत. आणि मित्रांनो, भांडी वाटप योजनेमध्ये मागे काही अनियमितता दिसून आली होती. कारण की या योजनेमध्ये भरपूर जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी देखील भांडे संचामध्ये हा फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी देखील लाभ हा घेतलेला आहे. पण जे आपले खरे कामगार बंधू त्यांना हा देखील लाभ मिळाला नव्हता. यावरनं गव्हर्नमेंटला तक्रार ही गेलेली होती सर्व जिल्ह्यांमधून. गव्हर्नमेंटला या सगळ्या तक्रारी गेल्यामुळे गव्हर्नमेंटने एक समिती नेमलेली आहे. तर मित्रांनो, 10 जुलैपर्यंत याचा निर्णय हा लागणार आहे की बोगस लाभार्थी कोण आहेत, खरे लाभार्थी कोण आहेत, किंवा नाव नोंदणीची मोहीम कशी चालू आहे, भांडेवाटप मोहीम कशी चालू आहे. तर सर्वांचा निर्णय गव्हर्नमेंट कामगारांना नियमित लाभ हा मिळतो आहे का, या सर्व बाबींची चौकशी गव्हर्नमेंट हे करणार आहे. त्यावरून गव्हर्नमेंट हे निर्णय घेणार आहे की जे खरे बांधकाम कामगार कोण आहेत आणि जे गरजू बांधकाम कामगार कोण आहेत की आपण खरोखर त्यांना लाभ हा दिला पाहिजे. काही जे बोगस बांधकाम कामगार आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. यावरून गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आहेत आणि समिती यावर काम करते. धन्यवाद.